मस्त आरती चालू आहे यार. माझा कैवारी आला, ओ माझा कैवारी आला. आधी ते आणूया तरी. हे तर तुला इकडे काहीच अडचण दिसणार नाही याची मी गॅरंटी देते. तुला ही काहीच अडचण दिसणार नाही. मला ती अडचण नकोय बस, बाकी संपला विषय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. सो काल आपला ब्लॉग आला नाही. आज ट्यूसडे आहे, आज आहे गणेश जयंती. तर गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज बाप्पाचा वाढदिवस आहे आणि मंगळवार सुद्धा आहे. तर आज मम्मीची स्पेशल फरमाईश होती की वाटण वाटून डाळ पाहिजे म्हणून. सो ती मी तुम्हाला आता आतमध्ये दाखव. जे काही होईल आजच्या ब्लॉग मध्ये दिवसभरात हे मी तुम्हाला दाखवेनच. आणि काल मी बैठकीला गेलो होतो. घरी आल्यावर मला न्यूज मिळाली की मम्मीने कबर्ड बुक केलेलं आहे. सो ते कबर्ड मी बघितलं, बट आता प्रत्यक्षात बघितलं नाहीये. मोबाईल मध्ये फोटो मध्ये बघितलंय. सो लेट्स सी, बघूया कसं काय आहे ते. बट ही सगळी पण बाजूची अडचण जायला पाहिजे. ते कपाट आहे ना ऍक्च्युली खूप छान आहे. आणि या साईडला आपली जे सगळं पसार आहे अस्तव्यस्त आहे, तर त्यासाठी ना एक तर भाऊच्या कपड्यांसाठी पाहिजे आणि एक तर खाली ना सगळ्या खालच्या कपाटामध्ये फाईल्स वगैरे ठेवायला. त्यामुळे ना आम्ही डॉक्टरकडे चाललो होतो मम्मी आणि अचानक आमची नजर वळली फर्निचरच्या शॉपमध्ये. तर तिकडे ना खूप छान होतं. आणि हे एक असं होतं की ज्याला ना ट्रान्सपरंट काचा आहेत, म्हणजे आपण जे दरवाजे असतात ना ते ट्रान्सपरंट होते. तर त्याच्यामुळे ते बघताना खूप छान वाटतं. आणि पूर्ण पॅक असतं ना की असं वाटतं की जास्त जागा घेतं की काय, असं बघताना पण असं फ्री वाटत नाही. तर त्यासाठी ना खूप छान वाटतं ते आम्हाला. पण आमच्या दोघींना खूप आवडलं, कारण त्याच्यामध्ये ड्रॉवर पण आहेत, फाईल्स वगैरे ठेवण्याचं सेक्शन पण आहे आणि प्लस आपल्याला कपडे ठेवण्याचं सेक्शन आहे. म्हणजे एका कबर्डमध्ये आपल्याला 3 गोष्टी मिळून जातात. तर त्याच्यामुळे मम्मी आणि ताईला आवडलंय म्हणजे मला पण आवडूनच घ्यावं लागेल. त्याच्यात त्या विषयच नाही. बघूया, जर आणलं तर मग तुमच्यासोबत पण आम्ही शेअर करू. ही वाटाणे आणि बटाट्याची भाजी केली होती. म्हणजे गरम मसाला नाही ह्याच्यामध्ये ऍड केला, पण ना अशीच केली होती. सकाळी 5 वाजता होती मम्मीसाठी. मम्मी बोलली की वाटाण्याची भाजी करता केली. तर आता भाऊने जो खाल्लेला नाहीये, टेस्ट करून बघेल. आता आपण जेवूया ना एकत्र मस्तपैकी. आज बेत आहे वाटाणा बटाट्याची भाजी आणि ते डाळ आहे जी मागाशी दाखवली तुम्हाला, मस्त वाटणातली. खाली आलेलो आहे थोडासा मिनी ब्लॉग साठी, व्हॉइस ओव्हर करण्यासाठी. आणि आताच आमचं सर्वांचं जेवण झालं. मम्मी वगैरे आता थोडासा टीव्ही वगैरे बघते. आणि असं आहे की मी स्पेशली जास्त डाळ खात नाही, कारण आवडत नाही मला. मग ती कितीही चांगली असू दे. आणि त्यासोबत तिखट काहीतरी असेल ना तर मी निश्चितच खातो, पण थोडंफार, जास्त नाही खात. सो जेवलो पोटभर व्यवस्थित. आय होप तुम्ही पण जेवलाच असाल. तर एक दिवस जरी ब्लॉग नसेल आला तर तुम्हाला पण मिस झाल्यासारखं वाटत असेल, पण असतात आपली काही कामं. तर चला आता आहे ना व्हॉइस ओव्हर करून देतो थोडं. तर त्याला पण लागणार आपल्या 1.5 तास, कारण मी थोडा कॉमेडी वेने करतो ना त्याच्यामुळे. चला, तर दुपारचे 3:45 झालेले आहेत. सगळं शांत वातावरण आहे इकडे, त्याच्यामुळे पटकन आहे ना आता करून घेतो मी. एक लाव 2 निकालो. हा, ये बात आहे. आधी ते आणूया तरी. हे तर तुला इकडे काहीच अडचण दिसणार नाही याची मी गॅरंटी देते. तुला ही काहीच अडचण दिसणार नाही. मला ती अडचण नकोय बस, बाकी संपला विषय. बाकी संपलं ना, चालेल ना. तुला अडचण न दिसण्याची मतलब ना ते मी क्लिअर. मी बोलते तर मम्मीकडे तेच मी बोलते की तुला इकडची अडचण दिसणार नाही. आणि आम्ही बघून आलोय काल, तर आम्हाला चांगलं वाटते. ठीक आहे, तुला बघायचं तर चल परत येते. मग परत तिकडे एवढं लांब जावं काय गरज आहे आता. तुम्हाला आवडलंय मम्मी कशाला बघ. सो मित्रांनो, आम्ही आलोय काही कामानिमित्त मार्केटमध्ये खाली. आणि ते ना आता मागे गणेश उत्सव चालू झालेला आहे. आज गणेश जयंती आहे. सो त्यामुळे ना सगळं एकदम वातावरण बोलतात ना, वातावरणामध्ये पूर्ण रोषणाई आणि उत्साह झालेला आहे. तेव्हा इथे मंडप पण बांधला. आपण जाऊया थोड्या वेळाने आतमध्ये. सो पहिले आधी ना आपलं थोडं काम करून घेऊया. काय मस्त आरती चालू आहे यार. माझा कैवारी आला, ओ माझा कैवारी आला. आता आज जाऊ. मित्रांनो, आलो घरी. मस्तपैकी आपल्या गणपतीचं दर्शन पण झालं. तुम्ही पण दर्शन केलं असेल. हळदी कुंकू आहे ना, तर मग हळदी कुंकू असा केला. बाकी सकाळी
आधीच सांगितलं होतं मला हळदी कुंकवाला आहे. नवीन कपड्याने त्यांनी पॉलिश वगैरे पण करून दिलंय. सो तो थोडा चिकटपणा घालवण्यासाठी सुक्या कपड्याने पुसून घेत आहे. नवीन कोणती गोष्ट वगैरे आली की काहीतरी हळद कुंकू लावायचं. आवडलं मला. आणि या काचा वगैरे पण आहेत म्हणजे डोअरला. सो ते बघायला अजून एक वेगळंच वाटतं, शोपीस सारखं वाटतं. ट्रान्सपरंट आहे ना त्याच्यामुळे खूप बरं वाटते. म्हणते मम्मीने काठी हातात घेतले गावच्या बांधून ठेवले. तुला आवडलं ना कपड? मस्त राहायला तसं राहायचं. आणि जास्त मोठं पण नाही, मला वाटलेलं अर्धी जागा घे. इथे खुर्ची घेऊन पण बसू शकतो एक जण. अडचण जाते ना सगळी त्याच्यामध्ये. त्यासाठी थोडा वेळ ठेवायचा आणि हे घडी करून व्यवस्थित लावायचे तिकडं. पेपर टाकायचा त्याच्यामध्ये. काय काय कसं करायचं? कसं व्यवस्थित टाकणार ना. मोबाईल घे उचल. मी पण कंटाळते ना, सगळं धुवायचे पण काढायचे मारीन जोरात. फायनली मित्रांनो जवळजवळ सगळं रिकामं झालेलं आता आणि बऱ्यापैकी सुकून मिळतोय की सगळी अडचण गेली. आणि मेन तर म्हणजे माझा हा डेस्क आहे, त्याच्यावरती मी ड्रॉइंग करू इच्छितो कधी कधी, म्हणजे कधी माझा मूड असेल तर. सो जेव्हा अडचण याच्यावर सगळे होती तेव्हा काय करायला मन नाही लागायचं. सो आता हे सगळं म्हणजे मी कधीही करू शकतो, त्याच्यासाठी हे सगळं रिकामं झालेलं आहे. आपलं लॅम्प आहे तिकडे, आईचं केर वगैरे काढते ताई. आता इकडे सगळं कपड्यांच्या घड्या वगैरे सगळं व्यवस्थित सगळं लावलं तिथे त्या कपाडामध्ये. आणि 2 ड्रॉवर आहेत, त्या एका ड्रॉवरमध्ये ताईचं जे कॉस्मेटिकचं जेवढं पण सामान आहे ते, आणि माझा ड्रॉवर मी तुम्हाला दाखवतो. हे छोटंसं कबड शिफ्ट केलंय तिकडे. आणि अजून तिथे खूप काही गोष्टी जाणार आहेत, त्या अजून प्रॉपर नाही ठेवलंय, सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे. मम्मी काय बोलशील? तेच ना, म्हणजे बरं झालं ना एक बाजूला, आणि अजून त्याच्यामध्ये सगळी अडचण जाईल त्याच्यामध्ये अजून. बरोबर, टाइम नाही एवढा लावायला आपल्याला. त्याच्यामध्ये ना मी तुम्हाला माझा ड्रॉवर दाखवतो, त्याच्यामध्ये मी काय ठेवलेलं आहे. तसं झगमग तुम्हाला काहीच नाही दिसणार, सगळं थोडंसं प्रोफेशनली दिसेल. हे बघा, मेन तर हे ड्रॉवर, त्याच्यामध्ये खाली पेपर टाकलेला आहे. आणि फर्स्ट थिंग माझे मेडिसिन्स आहेत. हा गम आहे जो कधी लागू शकतो. आणि हे ज्याला मी रिस्पेक्ट नेहमीच देतो ते म्हणजे माझे पेन्सिल्स वगैरे आहेत, ड्रॉइंगचं सगळं मटेरियल आहे. ही डायरी, हा माझा फोनचा बॉक्स आहे आणि छोटी डायरी, बस एवढंच आहे. आणि ताईचं तुम्हाला दाखवलं, हे बघा ताईचं सगळं सामान. आता इथे ताई जेवणासाठी करते मेथीची भाजी, ती मी साफ करत होती मगाशी. आणि जे काय ते दुपारचं थोडंसं आहे ते, वाटाण्याची भाजी पण आहे आणि डाळ पण आहे थोडी, आणि चटणी पण बनवलेली आहे. आणि हे वाल आहेत ते मे बी उद्यासाठी आहेत ना, सकाळी मम्मीसाठी. आणि चटणी बनवली मस्त खोबऱ्याची, ताईने मस्त खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे मस्त. सो असा होता आजचा एकूणच दिवस आपला. आय डोंट नो की आपला ब्लॉग केवढा मोठा झालाय, केवढा लहान झालेला आहे, पण मी ब्लॉग बनवलाय जो की तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. आणि आता जेवण होईल थोड्या वेळाने. मम्मी पण थकले, मम्मी पण आराम करते बाहेर. मी पण थोडाफार काम केलं, जेवढं माझ्याने होईल तेवढं. माझा घरामध्ये जास्त कामाचा वाटा नसतो, कारण घरातले पण सगळे मला काम जास्त देत नाहीत, माझी हेल्थ बघून. पण खारीचा वाटा हा थोडाफार का असे ना, पण असतो हा, जास्त काय नाही. म्हणजे कधी काय मार्केटला मला जर जमलं तर मी जातो, अन्यथा ताईच जाते, तुम्ही बघता. सो असं आहे. आणि आता जेऊ थोड्या वेळाने, आणि बाकी काय असेल ते ब्लॉग एंड करेपर्यंत तुमच्याशी बोलूच. सो मित्रांनो, जेवून झालं मस्तपैकी. आज सगळेच थकलेलो आहे जवळजवळ. आणि ना ताई जसं बोलली होती की म्हणजे तू टेन्शन नको घेऊ, तू फक्त ते कबड येऊ, ते सगळं सामान व्यवस्थित सेटल होईल. तो शब्द फायनली सक्सेसफुल झाला. सामान पण भरपूर राहते, अडचण नाही वाटत. आणि अडचण नाही वाटत. आणि इकडे हाईट पण बघा केवढी आहे, एकदम बरोबर आहे लेवलला. म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण आम्हाला वस्तू मिळतात ना मित्रांनो, त्यांना फार मुश्किलने मिळतात, आणि मिळाल्या तर क्वचितच चांगल्या मिळतात. तर त्यातली एक गोष्ट आहे की बाबा चांगली मिळाली, समर्थांची कृपा. सो आता आहे ना, हे एक ऑइल आहे, म्हणजे बियर्ड येण्यासाठी ऑइल आहे. बघूया, हे ट्राय करूया काय होतं ते. बिकॉज थॅलेसिमिया पेशंट्स जे आहेत ना, त्यांना रिअरली बियर्ड येते बिकॉज ऑफ ब्लडचं काय बोलतात, शरीरामध्ये ब्लड बनत नसल्यामुळे ते हार्मोनियस काय बोलतात ना, ते कमी असतं शरीरामध्ये, त्याच्यामुळे मग ते शरीराची वाढ नाही होत. सो हे ट्राय करूया आपण.
बघूया. सो चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.